कोकणात मान्सून 2 जूनपर्यंत धडकण्याची शक्यता। नमस्कार, तुम्ही पाहत आहात ची आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। कोकणात मान्सूनचं आगमन लवकरच होणार आहे। हवामान विभागाने वर्तवले आहे की यंदा मान्सून 2 जूनच्या आत कोकणात दाखल होणार आहे। ही बातमी म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे, कारण उन्हाळ्याच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आता पावसाचा शिडकावा आणि गारवा लवकरच मिळणार आहे। हवामान विभागानुसार केरळमध्ये मान्सून 31 मेच्या सुमारास दाखल होईल। त्यानंतर 2 दिवसांत तो कोकणातही प्रवेश करेल, म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या पावसाचा आनंद लवकरच अनुभवायला मिळेल। मान्सूनचा प्रभाव कोणत्या भागांवर? कोकणच्या किनारी भागांपासून ते अंतर्गत डोंगराळ भागांपर्यंत मान्सूनचा मोठा प्रभाव जाणवेल। हवामान खात्याच्या मते सुरुवातीस हलक्या सरी असतील, पण काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना। शेतकऱ्यांनी आपली शेतीसंबंधी तयारी पूर्ण ठेवावी। बियाणे, खत, औषध यांचा साठा करून ठेवावा। हवामान खात्याच्या सतत अपडेट्सवर लक्ष ठेवा आणि पहिल्या पावसावरच पेरणी करू नये, ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। मान्सूनचे आगमन, उत्सव की सावधानता? हो, पाऊस म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे, पण पहिल्या पावसात अनेक आजार होण्याची शक्यता असते। ताप, सर्दी, विषाणूजन्य संक्रमण यापासून सावध राहा। लहान मुलं आणि वृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी। शेवटचं आवाहन, आपल्या YouTube चॅनलवर आम्ही तुम्हाला हवामानाशी संबंधित प्रत्येक अपडेट तत्परतेने देत राहू। तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे कोणतीही बातमी तुम्हाला चुकणार नाही। ची आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। कोकणात मान्सूनचं आगमन लवकरच होणार आहे। हवामान विभागाने वर्तवले आहे की यंदा मान्सून 2 जूनच्या आत कोकणात दाखल होणार आहे। ही बातमी म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे, कारण उन्हाळ्याच्या झळांनी त्रस्त झालेल्या